नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणूमधील गंजाड गणेशबाग येथे भूसंपादन प्रक्रियेत राडा। पालघर जिल्ह्यात अनेक प्रकल्पाचे काम सुरू असून मुंबई बडोदरा एक्सप्रेसवेचे काम जोरात सुरू आहे। या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घरे गेलेली आहेत। याचा प्रकल्प बाधितांना मोबदला सुद्धा मिळाला आहे। अजूनही काही प्रकल्प बाधितांच्या समस्या आहेत। डहाणूमधील गंजाड गणेशबाग येथे मुंबई वडोदरा मार्गाचे काम सुरू असून या मार्गात गणेशबाग येथे या मार्गात अजून 2 घरे येत होती। त्यामुळे दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान घराचा ताबा घेण्यासाठी पोलीस बंदोबस्तात महामार्गात येणारी घरे तोडण्याचे काम चालू होते। यावेळी सदर घर मालक व पोलीस प्रशासन तसेच मुंबई वडोदरा एक्सप्रेसचे काम करणारे आरकेसी कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली। यात डहाणू पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या डोक्याला मार बसला असून त्यामुळे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 3 प्रकल्प बाधित महिलांना अटक केली असून सदर घटनेची माहिती डहाणूचे आमदार निकोले तसेच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व प्रकल्प बाधितांवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आश्वासन दिले। डहाणू प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। पोलिसांनी काय बळजबरी वगैरे काय काय केलं? याचा मोबदला वगैरे तुम्हाला मिळालेला आहे का? त्याचा मोबदला आम्हाला काहीच घराचा भेटलेला नाही आणि त्यांनी आम्हाला नोटीस पण नाही दिलं, काही सांगितलं पण नाही ना घरातून ना आत आम्हाला शिरून पण नाही देत ना घराचे सगळं आमचे भांडी आणि तो पातेलं सगळं हे चुरभुका करून ना टेम्पर मध्ये गाडीमध्ये घेऊन गेले आणि सगळं कौलं पत्र सगळं चुरभुका केला आमच्या घराचा। माझी कागदपत्र माझे कपडे पोरांचे कपडे माझे सगळे हे करून टाकले। नाही ते काहीच नाही असं करून त्यांनी टाकलं आमच्या घराचं। माझे घराचे तांदूळ होते ते पण भाजीपाला होता ते सगळं त्यांनी हे करून टाकलं। याआधी तुम्हाला सूचना पण दिली नव्हती का त्यांनी? सूचना पण नाही दिली, काहीच नाही ते सांगितलं त्यांनी। नोटीस पण नाही, काही घरातलं सामान सगळं काढून टाका, साहित्य घेऊन जा तुम्ही असं पण नाही सांगितलं आम्हाला। आता शिरून पण नाही देत, पोलीस हे करून टाकतात, बळजबरीने धक्का मारून बाहेर काढतात आणि हे पण नाही आमचं ऐकत नाही, काय नाही। ते मोबाईल पण त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतो, फोटो काढून घेतो, ते डिलीट करून टाकतात, रिसेट मारून टाकलं सगळे मोबाईल पण। आणि तुम्ही या बाबतीमध्ये प्रांत ऑफिसला कितीदा मोबदला मिळाला नाही म्हणून कितीदा चक्रा मारल्यात? गेल्या वर्षापासून सर आम्ही चक्रा मारतच असतो। मॅडम प्रत्यक्ष मॅडम जेवढं आम्ही आणि विशेष सर आहेत ना त्यांनी पण सांगितलं काय तुम्हाला जोपर्यंत घराचा मोबदला नाही भेटत तोपर्यंत लाईटीची पण सोय बंद केली, पाणीची पण सोय बंद केली आणि मला इकडे पोरं दोन घेऊन मी राहत होती ना। माझा नवरा तर नाईटला कामाला जातो, डेला कामाला जातो, असा करत होता ना। मी एकटी राहत होती, मग दुसऱ्यांच्या घरात मी झोपायला जाते पोरांना घेऊन ना। संध्याकाळ होती ना, अंधार पण होतं। तुमच्या घरातला कोणाकोणाला अटक करण्यात आली? माझ्या सासूला ना 2 माझे नणंद आहेत त्यांना। इकडे घर किती लोकांची होती? माझे सासऱ्याचे त्यांचे ओपन शेड ना ते सगळं होतं, त्यांचं संडास ना ते आमचं घर आमचं संडास ना असं आमचं होतं। ते आमचं होतंच, मोबदला आम्ही घेतलेला नाही होता ते तोपर्यंत। त्यांनी काल अचानक येऊन नाही तोडमोड करून टाकलं।